भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीची अडचण आणि होणाऱ्या अपघातामुळे भंडारा बायपास रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली, परंतु 4 वर्ष होऊनही काम पूर्ण न झाल्याने वारंवार कंत्राटदार कंपनीसोबत चर्चा करून देखील आज उद्या अशी तारीख देऊन बायपास सुरू करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत होते। लोकांची होणारी असुविधा आणि वाहतूक कोंडीचा मनस्ताप पाहून माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत जाऊन वाहतुकीसाठी तयार असलेली बायपास मार्गाची एक मार्ग सुरू केला। यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लागलेले वळणाचे फलक उकडून फेकले व मातीचे ढिगारे जेसीबीच्या साहाय्याने दूर करण्यात आले। रायपूर कडून नागपूरकडे जाणाऱ्या जड वाहनांना भिलेवाडा येथून या बायपास मार्गावर सोडण्यात आले। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली। या आंदोलनात खासदार सुनील मेंढे यांच्यासोबत डॉक्टर उल्हास फडके, शिवराम गिरेपुंजे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, विनोद बांते, पंचायत समिती सदस्य प्रशांत खोब्रागडे, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, शहर अध्यक्ष सचिन कुंबलकर, रोशन काटेखाये, मंगेश वंजारी, रोशन काटेखाये, राजेश वाघमारे, कृष्णा उपरीकर, प्रशांत निंबोळकर, प्रमोद धार्मिक, रौनक उजवणे, अविनाश ब्राह्मणकर, गोवर्धन साखुरे, सचिन तिरपुडे, मुन्ना नागोरी, प्रमोद वावधने, सूर्यकांत इल्मे, अरुण कारेमोरे, शिव आजबले, शैलेश मेश्राम, चितेश मेहर, शशी राजूरकर, सौ मंजिरी पनवेलकर, माला बगमारे, कल्पना कुर्जेकर आदि उपस्थित होते। माता की वंदे वंदे वंदे। सुनील भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनील भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा जय असो। काय सांगाल, आज आपण या महामार्गाचं एकेरी वाहतुकीचं उद्घाटन केलेलं आहे। काय आपली मागणी आणि आपण आज याचं उद्घाटन केलं? गेल्या अनेक वर्षापासूनची आमच्या भंडाराकरांची मागणी होती की भंडारा शहरातून जे नॅशनल हायवेचं ट्रॅफिक आहे ते आपण बायपास करून बाहेरून जायला हवं आणि आदरणीय नितीनजींच्या सौजन्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन भंडारा बायपासचं काम चालू झालं 3 वर्षापूर्वी। माझ्या काळामध्ये मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि साधारणतः 1 वर्षापूर्वी हे कार्यक्रम हा जो बांधकाम आहे पूर्ण होणं अपेक्षित होतं। काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला उशीर लागला, परंतु आता आपण या दरम्यान आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भंडारा शहराचं ट्रॅफिकची मोठी समस्या कोणती होते आहे। सोबतच अनेक ॲक्सिडेंट या काळात सुद्धा झाले, पूर्वी पण व्हायचेत आणि त्यामुळे तातडीने हा रस्ता चालू व्हावा याचा आग्रह भंडाराकरांचा खूप दिवसापासून माझ्या पाठीमागे होता। तशा मी अनेक वेळा या सगळ्या लोकांना तंबी देत आपण तातडीने किमान एक एकेरी वाहतूक चालू करावी या दृष्टीने मी आग्रही या लोकांना धरला होता आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने किमान एकेरी वाहतूक रायपूरकडनं नागपूरकडे जाणारी एकेरी वाहतूक, संपूर्ण एकेरी वाहतूक नॅशनल हायवेची ही आपण वळती करायला सुरुवात केली। त्याचा रिसर आज आपण त्यांना काही ट्रक सोडलेत। जरी आता हे केलेलं हे आभासी आपलं एक उद्घाटन होतं। येणारा जेव्हा पूर्ण आमचा पूर्ण बांधून पूर्ण होईल 6 लेनचा, त्यावेळेस आदरणीय नितीनजींच्या हस्ते भव्य दिव्य असं मोठं उद्घाटन आपण या सोहळा याचा करू आणि मला वाटतं भंडारेकरांना तात्पुरता दिलासा देण्याकरता आजची आपली ही जी काही मोहीम होती ती आपली सफल झाली असं आपण म्हणूया। आता सर्व लोकांनी किमान रायपूरकडनं नागपूरकडे जाणाऱ्या लोकांनी या एकेरी वाहतुकीचा लाभ घेत साधारणतः भंडाराची होणारी वाहतूक कोंडी आहे ती आपण बंद होईल ही अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सर्व पत्रकारांचे, मीडियाचे मी आभार मानतो की आपण सर्वजण आमच्या सोबत इथे उभे राहिलेत। आपल्या समक्ष यापूर्वी आपण अनेक वेळा पत्रव्यवहार केलात, अनेकांशी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो, कलेक्टरशी बोललो, एसपीशी बोललो, पण आज शेवटी लोकांसाठी, भंडाराकरांसाठी आपल्याला हे पाऊल उचलावं लागलं आणि एकेरी वाहतूक चालू झाली याचा निश्चितपणे मला आनंद होतो आहे।